तर सुधीर मुनगंटीवार यांचं विधान हे अफवा आहे, काँग्रेसचे नगरसेवक सुरक्षित आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलं। चंद्रपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकांचा एक गट संपर्कात आहे असं मुनगंटीवार यांनी काल म्हटलं होतं। तर भाजपच विकास करू शकतं असं वाटत असल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक संपर्कात आहेत असं मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं। भाजपसोबत जाण्यासाठी तयार असलेला गट मोठा असावा यासाठी प्रयत्न असल्याचं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलं। अनेक जण संपर्कात आहे, त्यापैकी काँग्रेसच्या एका गटाला सुद्धा असं वाटतं की शहरात आपण जनतेला काय उत्तर द्यायची। उद्या शहरामध्ये विकासच झाला नाही, या शहराचे स्वच्छतेचे विषय आहे, विजेच्या संदर्भातले विषय आहे। या शहरामध्ये उद्या जर पगार द्यायलाच पैसे राहिले नाही तर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपण काय, जनतेने आपल्याला कशाला निवडून दिलं। जी मुनगंटीवारांनी काय स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे, हे सगळी अफवा आहे आणि ते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे। त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत, सर्व आमच्याकडेच आहेत। ते मग खासदारांच्याकडे असू दे की आमदारांच्याकडे असू दे, आम्ही काँग्रेसचे आहोत। आम्ही एकत्र येऊ, गटनेता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत। ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय चंद्रपूरमध्ये कुणाचाच महापौर बसणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। भाजप की काँग्रेस यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं राऊतांनी म्हटलं। तर ठाकरेंनी चंद्रपुरात सोबत यावं म्हणून चर्चा सुरू असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे। बघा, चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा। नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही, हे खरं आहे। एका बाजूला काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे। स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील। संजय राऊत यांनी म्हटले की चंद्रपूरमध्ये उबाठाच्या नगरसेवकाशिवाय महापौर बसणार नाही। नाही, ते उबाटांची आपली युती नव्हती, पण उबाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे। त्यांनी पण उबाठाने पण महापौर पदावर दावा केलेला आहे चंद्रपूरमध्ये। हो, मागे त्यांनी दावा केलेला आहे, प्रश्नच नाही, त्यांनी दावा करण्याचा त्यांचा अधिकार आहे। कारण पण ते आता चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ। ठीक आहे, त्यांचं मत आहे। शेवटी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांच्याशिवाय महापौर बसूच शकत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांचाच महापौर बसेल असं ते मात्र म्हणाले।